इंजिनिअरिंग मॅथमेटिक्स 1 च्या लेक्चरमध्ये पुन्हा स्वागत आहे आणि हे लेक्चर नंबर 18 आहे. आपण दोन व्हेरिएबलच्या मॅक्सिमा मिनिमा फंक्शनबद्दल बोलणार आहोत. विशेषतः आज आपण पुरेशा कंडिशनबद्दल बोलणार आहोत आणि ते वापरले जातील. पॉइंट क्रिटिकल पॉइंट मिळवणे किंवा वैशिष्ट्यपूर्ण करणे हा पॉइंट लोकल मॅक्सिमम आहे का लोकल मिनिमम आहे का हा सॅडल पॉइंट आहे. पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितले की एक पॉइंट ए बी लोकल एक्स्ट्रीमाचा पॉइंट असेल जर हा डेल्टा एफ जो फंक्शन व्हॅल्यूच्या मधला फरक असेल या ए बी आणि वजा याच्या शेजारच्या पॉइंटवर ए बी पॉइंटवरील फंक्शन व्हॅल्यू जर हे पुरेसे साठी आपली साइन बदलत नाही छोटा एच आणि के मग आपण त्याला म्हणू मग याकडे आहे लोकल मॅक्सिमा किंवा लोकल मिनिमा पार जर ते आपली साइन बदलते तर याचा अर्थ हा पॉइंट सॅडल पॉइंट आहे. त्या प्रकरणात आपण या डेल्टा एफ चा व्यवहार मिळवला प्रयत्न करा किंवा या डेल्टा एफ च्या साइन चा टेलर सिरीज एक्सपान्शन चा वापर करून या फंक्शन एफ ए अधिक एच आणि बी प्लस के च्या या ए बी पॉइंट भोवती आणि जिथून आपल्याला आवश्यक अटी मिळाल्या त्यासाठी हा पॉइंट ए बी लोकल मॅक्सिमा किंवा मिनिमाचा पॉइंट आहे. या पॉइंट ए बी वर एफ एक्स 0 असायला हवा आणि एफ वाय 0 असायला हवा. जेव्हा आपण बघतो की इकडे ते उदाहरणार्थी म्हणून आहेत 5 पॉइंट जे पूर्ण करतात या अटी म्हणजे इकडे एक पॉइंट आहे आणि तिकडे एक पॉइंट आहे आणि इकडे एकूण 5 पॉइंट सुद्धा आहेत. आता या लेक्चरमध्ये आपण ओळखू उदाहरणार्थी इथे आपण इकडे बघू शकतो की लोकल मिनिममचा पॉइंट सुद्धा लोकल मिनिमम आहे हे पॉइंट लोकल मॅक्सिमम आहे. पार या पॉइंटवर शेजारी आपण बघतो जर आपण या दिशेने गेलो या x च्या तर फंक्शन वाढत आहे जर आपण या दिशेने गेलो y च्या फंक्शन कमी होत आहे तर हा पॉइंट हा लोकल x चा पॉइंट नाही आहे लोकल मिनिमम किंवा हा पॉइंट लोकल मॅक्सिमम पण हा सॅडल पॉइंट आहे. तर आता गणितानुसार आपण हे सर्व पॉइंट ओळखू दुसऱ्या ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या मदतीने. तर इकडे ही सफिशियंट कंडिशन आहे तर आपण सोपेपणासाठी हे नोटेशन r f x असेल वापरू. x a b पॉइंट x वर पॉइंटवर मिश्रित डेरिव्हेटिव्हज असेल आणि t y असेल y डेरिव्हेटिव्ह 2 टाइम तर पॉइंट a b वर का च्या संदर्भात आणि मग जर हे फंक्शन f x गृहीत धरूया हे सतत आहे आणि सतत दुसरा ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हज आहे या पॉइंटवर आणि जर हा पॉइंट क्रिटिकल पॉइंट असेल तर या पॉइंट p वर लोकल मॅक्सिमम असेल जर हा r t वजा a स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल आणि r निगेटिव्ह असेल. हा पॉइंट लोकल मिनिममचा पॉइंट असेल जर हा r t वजा a स्क्वेअर 0 पेक्षा जास्त असेल आणि r 0 पेक्षा जास्त आहे. सॅडल पॉइंट जर हा r t वजा a स्क्वेअर 0 पेक्षा कमी असेल आणि टेस्ट नापास होईल जर हा r t वजा a स्क्वेअर 0 असेल आणि मग आपल्याला दुसरे मार्ग बघावे लागतील. या पॉइंट a b वर या फंक्शनच्या व्यवहाराचे वैशिष्ट्य पूर्ण करण्यासाठी इकडे लिहिल्याप्रमाणे जर a b क्रिटिकल पॉइंट असेल तर नक्कीच कारण ही एक आवश्यक कंडिशन असेल चर्चा करण्यासाठी की हा पॉइंट लोकल मॅक्सिमम मिनिमम किंवा सॅडल पॉइंटचा लोकल पॉइंट आहे तर नक्कीच हा क्रिटिकल पॉइंट आहे. आणि मग या दुसऱ्या ऑर्डर टेस्टच्या मदतीने आपण चर्चा करू. इकडे मुख्यतः हा r t वजा a स्क्वेअर याची व्हॅल्यू एक्सप्रेशन आपण शोधू शकतो की हा लोकल मॅक्सिमम मिनिमम का सॅडल पॉइंटचा पॉइंट आहे. आणि या परिस्थितीत जेव्हा r t वजा a स्क्वेअर 0 असतो टेस्ट नापास होते. हा परिणाम सिद्ध करूया आपल्याला हे एक्सप्रेशन कसे मिळतात. आपण पुन्हा हाय डेल्टा एफ कन्सिडर करू कारण शेवटी यावर आधारित आपल्याला मिळवायचे आहे. डेल्टा एफ ची साइन ए पॉइंटवर शेजारी या f चा व्यवहार जे आपण आधीच बघितले आहे की याचे टेलर सिरीज एक्सपान्शन या f फर्स्ट ऑर्डर कडे नेतील टर्म्स आणि मग इकडे दुसरे ऑर्डर टर्म्स जसा हा a b पॉइंट आहे क्रिटिकल पॉइंटचा तर a b वर f x आणि a b वर f y नाहीसे होतील.
आणि मग हा डेल्टा एफ दुसऱ्या ऑर्डर टर्म्सशी समान आहे, तर इकडे एच स्क्वेअर ए एक्स एक्स आणि पुढे. आता या डेल्टा एफचा व्यवहार आपल्याला या दुसऱ्या ऑर्डरवर आधारित करायला डेरिव्हेटिव्हचे टर्म्स किंवा पहिला इकडे हा लीडिंग टर्म बाकी एक्सपान्शनमधले सर्व टर्म्स हायर ऑर्डर टर्म्स असतील. आपल्या नोटेशनसह आपण हा एफ एक्स एक्स आर आणि हा एक्स वाय एस आणि हा एफ के के टी पॉईंट ए बी ला वापरला आहे, तर हा डेल्टा एफ एक्सप्रेशन एच स्क्वेअर आर 2 एच के एस आणि के स्क्वेअर टी चे उदाहरण आहे. आता आपण कन्सिडर करू की किंवा गृहीत धरू की इकडे आर 0 च्या समान नाही. आपण हेही गृहीत धरू शकतो की जर हा आर 0 असेल तर कदाचित टी 0 च्या समान नसेल, तर किमान यापैकी एक 0 आहे. तर मग आपण या परिस्थितीत या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. जेव्हा दोन्ही 0 असतील तर समजा आपल्याकडे ए आर 0 आहे आणि मग टी सुद्धा 0 च्या समान आहे, तर त्या प्रकरणात नैसर्गिकरित्या या पद्धतीने पुढे जाऊ शकत नाही. पण त्या प्रकरणात इथून थेट आपण बघतो की जर हे दोन 0 असतील, आर 0 असेल आणि टी 0, तर एस 0 असू शकतो, एस 0 नसू शकतो. तर जर एस पुन्हा 0 असेल, हे दुसरी ऑर्डर टेस्ट काही देणार नाही आणि आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी जा. तर समजा एस 0 च्या समान नाही, तर आपण काय करू, आपल्याला इथे ही 2 एच के आणि एस टर्म मिळते. तर एस पॉझिटिव्ह असू शकतो, एस निगेटिव्ह असू शकतो. गृहीत धरूया की एस पॉझिटिव्ह आहे. तोच वाद आपण घालू शकतो जेव्हा एस निगेटिव्ह असतो. इथे 2 एच के आहे टर्म्स. जेव्हा हे प्रोडक्ट एच आणि के कर जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील, उदाहरणार्थ दोन्ही निगेटिव्ह असतील, ही एच के टर्म पॉझिटिव्ह असेल, तर इथे हा डेल्टा एफ लीडिंग टर्म पॉझिटिव्ह आहे आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये चर्चा केली आहे की ही लीडिंग टर्म या डेल्टा एफची साइन ठरवेल. जर हे पॉझिटिव्ह असेल तर साइन या डेल्टा एफची याच्या शेजारी ए बी पॉइंट पॉझिटिव्ह असेल. जर लीडिंग टर्म निगेटिव्ह असेल तर साइन निगेटिव्ह असेल, तर इकडे हा एच के. जर हा प्रोडक्ट पॉझिटिव्ह असेल, आपल्याकडे हा डेल्टा एफ पॉझिटिव्ह असेल. जर एच निगेटिव्ह आहे व के पॉझिटिव्ह आहे किंवा के निगेटिव्ह आहे व एच पॉझिटिव्ह आहे, तर डेल्टा एफ निगेटिव्ह आहे. त्या प्रकरणात म्हणजे डेल्टा एफ आपली साइन बदलत आहे व हा नक्की सॅडल पॉइंट असेल, जो यातून सुद्धा निष्कर्ष काढला जाईल. परिणाम जो तुम्हाला आधी दाखवला आहे, तर यावर आपल्याला स्वतंत्रपणे चर्चा करायची आहे. गृहीत धरूया की एकतर आर 0 आहे वा टी माफ करा, आर 0 च्या समान नाही किंवा टी समान नाही. तर इकडे गृहीत धरूया आर 0 च्या समान नाही व पुढे जाऊ. तर हेच आपण करू शकतो जेव्हा टी 0 च्या समान नसतो. गृहीत धरूया हा आर 0 च्या समान नाही. आपण आर ने विभाजित करू शकतो आणि आर ने गुणाकार, तर हे एक्सप्रेशन मिळते इकडे व हा डेल्टा एफ 1 वर 2 आर. तर या प्रकरणात आपण इकडे के स्क्वेअर एस स्क्वेअर टर्म जोडली आहे व हा के स्क्वेअर एस स्क्वेअर टर्म अधिक हा के स्क्वेअर आर टी अधिक वजा होतो. हायर ऑर्डर टर्म्स आता पहिले 3 टर्म्स होल स्क्वेअर बनवतील. याचा अर्थ एच आर अधिक हा के एस होल स्क्वेअर हे पहिले 3 टर्म्स वजा हा के स्क्वेअर एस स्क्वेअर व मग आहे के स्क्वेअर व आर टी टर्म. मागच्या 2 टर्म्स मधून सुद्धा आपण घेऊ शकतो के स्क्वेअर कॉमन, तर आपण हा आर टी व वजा हा एस स्क्वेअर. तर हे एक्सप्रेशन आहे लीडिंग 1 हा एच आर प्लस के एस होल स्क्वेअर प्लस के स्क्वेअर व आर टी वजा एस स्क्वेअर. आपण आता हे प्रकरण एक कन्सिडर करू जिथे गृहीत धरू हा आर टी वजा एस स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे. हे प्रकरण एक आहे. तर या प्रकरणात काय होईल जेव्हा इकडे हे पॉझिटिव्ह असेल, मग इकडे होल स्क्वेअर टर्म असेल व इकडे के स्क्वेअर टर्म आहे. तर आता आपल्याला बघा हा डेल्टा एफ कसा पॉझिटिव्ह आहे व आर पॉझिटिव्ह आहे. तर आर पॉझिटिव्ह आहे. आपण पुढे गृहीत धरूया आर निगेटिव्ह असेल, दुसऱ्या ऑर्डरमध्ये आर पॉझिटिव्ह होतो. डेरिव्हेटिव्हज ए टी हा ए बी पॉइंट, तर त्या ए बी वर आधारित आणि फंक्शन. पण ही डेफिनाइट साइन असेल, ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह. तर जर आर पॉझिटिव्ह आहे, आता आपण इकडे बघू डेल्टा एफ पॉझिटिव्ह असेल का. जर इकडे हे एक्सप्रेशन असेल, हे पॉझिटिव्ह आहे, तर हे एक काटेकोरपणे पॉझिटिव्ह. आता आता शेजारी एकतर एच 0 असेल
तर के नॉन झिरो असेल, किंवा जर के 0 मग एच नॉन झिरो असला पाहिजे. दोन्ही 0 नसू शकतात कारण दोन्ही 0 म्हणजे आपण ए बी पॉईंटवर आहोत व बघत आहोत. शेजारच्या पॉईंटवर उदाहरणार्थ इकडे ए बी पॉईंट आहे. आता या शेजारी या पॉईंटवर एकतर या दिशेची ही वाढ एच ने दर्शवली आहे, वाय दिशेची वाढ के ने दर्शवली होती. तर शेजारी ए पॉईंट असायला त्यापैकी एक नॉन झिरो असला पाहिजे. दोन्ही नॉन झिरो असले पाहिजेत. जर दोन्ही नॉन झिरो असतील म्हणजे हा के नॉन झिरो आहे. मग इकडे पॉझिटिव्ह टर्म ही काटेकोरपणे पॉझिटिव्ह टर्म. फरक पडत नाही ही टर्म काय आहे. इकडे एकूण पॉझिटिव्ह नंबर आहे. त्या प्रकरणात ठीक आहे. समजा हे प्रकरण 0 तर जर के 0 असेल तर एच नॉन झिरो असला पाहिजे. एच नॉन झिरो असला पाहिजे असण्यासाठी शेजारी तर त्या प्रकरणात ही टर्म 0 आहे व इथे के 0 आहे. तर इकडे एच स्क्वेअर आर स्क्वेअर आहे. तर पुन्हा हा एच स्क्वेअर आर स्क्वेअर इकडे पॉझिटिव्ह टर्म आहे. कारण एच 0 नसू शकतो. तर काही प्रकरणात जी काही परिस्थिती असेल, जर हा आर टी वजा ए स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल मग हा डेल्टा ए पॉझिटिव्ह असेल आर पॉझिटिव्हसाठी. व जेव्हा आर निगेटिव्ह असतो साइन बदलेल कारण हा आर इकडे बसलेला आहे, नाहीतर बाकी सगळीकडे हा स्क्वेअर आहे. आता काय मिळेल की हा डेल्टा एफ पॉझिटिव्ह आहे जर आर पॉझिटिव्ह आहे व हा डेल्टा एफ निगेटिव्ह आहे जेव्हा आर निगेटिव्ह आहे. आपण आता निष्कर्ष लावू शकतो की इकडे समान साइन आहे कारण आर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह. तर जर आर पॉझिटिव्ह असेल डेल्टा एफ पॉझिटिव्ह असेल व मग इकडे हा पॉईंट लोकल मिनिमम आहे या प्रकरणात. व जेव्हा आर निगेटिव्ह असतो हा पॉईंट लोकलचा पॉईंट असेल मॅक्सिमम जेव्हा हा आर टी वजा ए स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल व आर निगेटिव्ह असेल कारण या डेल्टा एफ मुळे एक निगेटिव्ह म्हणजे हा ए बी पॉईंट शेजारच्या पॉईंटपेक्षा मोठे व्हॅल्यू घेत आहे म्हणजे हा पॉईंट ए आहे. लोकल मॅक्सिममचा पॉईंट. प्रकरण नंबर 2 कडे जाता जेव्हा आपण हा आर टी वजा ए स्क्वेअर 0 च्या कमी बनवतो काय होईल हे प्रकरण जेव्हा हा आर टी वजा ए स्क्वेअर 0 च्या कमी तर आपल्याला पुन्हा नीट बघावे लागेल. आपण ही घेती की हा के ते 0 ला व मग एच नॉन झिरो आहे जशी आधी चर्चा केलेली की एक नॉन झिरो असायला हवा तर आपण के ते 0 होऊ देतोय आणि एच नॉन झिरो तर के ते 0 म्हणजे हा 0 व एच नॉन झिरो आहे. तर इकडे आपण निष्कर्ष लावतो की हा डेल्टा एफ पॉझिटिव्ह असेल तर समजूया इकडे आर पॉझिटिव्ह आहे. आर निगेटिव्ह असू शकतो तर हा डेल्टा एफ निगेटिव्ह असेल त्या प्रकरणात काही अजून बदलणार नाही. तर इकडे आर पॉझिटिव्ह आहे तर हा डेल्टा एफ पॉझिटिव्ह आहे कारण एच नॉन झिरो आहे के 0 आहे. तर इकडे एच स्क्वेअर आर स्क्वेअर टर्म जी पॉझिटिव्ह आहे. आणि मग दुसरे निरीक्षण आपण घेऊ के 0 नसेल तर के 0 नसेल व हा आर टी वजा ए स्क्वेअर निगेटिव्ह आहे तर इकडे काहीतरी आता निगेटिव्ह आहे. व आपण हा आता एच निवडू असा की एच आर अधिक हा के एस 0 च्या समान आहे. तर आपण आपला एच निवडू म्हणजे दिलेल्या के साठी हा संबंध राहतो. काही छोटे तुम्ही घेतले आपण इकडे हा एच निवडू शकतो वजा के एस वर आर. तर आपण एच वजा के एस वर आर म्हणून निवडू केच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी. तर इकडे या पॉईंटवर जेव्हा या वजा के एस वर आर काही के साठी एच निवडला जाईल पहिली टर्म हा एच आर अधिक के एस 0 असेल कारण आपण आपला एच निवडला आहे. अशा प्रकारे हा एच आर अधिक के एस 0 आहे तर ही टर्म 0 आहे व इथे हा के स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे पण हे निगेटिव्ह आहे. हे 0 पेक्षा कमी आहे तर एकूण ही आर पॉझिटिव्हसाठी पहिली टर्म जी यावेळी आपण कन्सिडर करत आहोत तर हे 0 पेक्षा कमी असेल. डेल्टा एफ 0 पेक्षा कमी असेल या टर्ममुळे पहिली टर्म नाही आहे जर आपण शेजारी आहोत हे पूर्ण करते हे सर्व पॉईंट. मग हा डेल्टा एफ 0 च्या कमी आहे जर आर पॉझिटिव्ह आहे व आपण शेजारसाठी मर्यादित करत नाही आहोत की आपल्याला लांब एक पॉईंटवर असायला हवं जिकडे हा संबंध राहील. तुम्ही
या पॉइंट ए बी ए च्या होईल तितके जवळ निवडून हा एच आर अधिक के एस 0 च्या समान आहे या के च्या कोणत्याही छोट्या व्हॅल्यूसाठी व 0 च्या समान नाही। आपल्याला इकडे लक्षात आलंय की डेल्टा एफ काटेकोरपणे पॉझिटिव्ह आहे जेव्हा आर पॉझिटिव्ह असतो, डेल्टा एफ निगेटिव्ह असतो जेव्हा आर पॉझिटिव्ह असतो। समजा जर आपण आर निगेटिव्ह घेतला तर नैसर्गिकरित्या हा डेल्टा एफ निगेटिव्ह असेल, डेल्टा एफ पॉझिटिव्ह असेल तर पॉइंट आहे की हा डेल्टा एफ शेजारी त्याची साइन बदलत आहे व क्रिटिकल पॉइंटचे हेच प्रकरण आहे। तर ही कंडिशन आहे जर आर टी वजा एस स्क्वेअर निगेटिव्ह असेल, मग आपण लगेच कन्क्लूड करू शकतो की हा पॉइंट सॅडल पॉइंट असेल तर हा सॅडल पॉइंट पॉइंट ऑफ मॅक्सिमम नाही आहे किंवा मिनिमम, कारण हा डेल्टा एफ या डेल्टा एफ ची साइन एच व के वर अवलंबून आहे। तर शेजारी पॉइंट आहेत जिकडे डेल्टा एफ पॉझिटिव्ह आहे व शेजारी पॉइंट आहेत जिकडे हा डेल्टा एफ निगेटिव्ह आहे। तर या ए बी पॉइंटच्या शेजारी हे साइन बदलत आहे व याचा अर्थ हा सॅडल पॉइंट आहे। तिसरी परिस्थिती आपण घेऊ जेव्हा आर टी वजा एस स्क्वेअर 0 च्या समान आहे। तर या प्रकरणात इकडे दुसरी टर्म नाही आहे, आर टी वजा एक्स स्क्वेअर 0 आहे। तर व्यवहार वर चर्चा होईल पहिल्या टर्म एच आर अधिक एस स्क्वेअरच्या मदतीने। प्रथमदर्शनी आपण बघू की ठीक आहे, हा ए पॉझिटिव्ह 0 पेक्षा कमी समान आहे, टर्म एच आर अधिक के एस 0 च्या समान आहे। के एच आर अधिक के एस ए होल स्क्वेअर तर हा नक्की 0 पेक्षा जास्त समान आहे, पण 0 च्या सामना असल्याची शक्यता आहे कारण जर ही टर्म सेकंड ऑर्डर टर्म 0 होते तर आपण डेल्टा एफ च्या व्यवहार ओळखू शकत नाही, कारण इतर हायर ऑर्डर टर्म्स वरून व्यवहार निश्चित होईल जो हे डेल्टा एफ बनवेल निगेटिव्ह, कारण जर ही टर्म 0 असेल पुढची टर्म साइन ठरवेल, कारण तसे असू शकते की डेल्टा एफ निगेटिव्ह आहे। तर आपण यातून आपण लगेच निष्कर्ष लावू शकत नाही हे घेता की हे इथे 0 पेक्षा जास्त समान आहे। नाही, इकडे एक कडक साइन आहे, मग आपण फक्त ठीक आहे म्हणू शकतो, हे पूर्णपणे होल डेल्टा एफ असेल त्या साइनचे। तर इथे आपण सिद्ध करू शकलो की हे 0 पेक्षा काटेकोरपणे जास्त आहे। तर ठीक आहे, आपण कन्क्लूजन काढू शकतो पॉइंट बद्दल, पण इथे हे 0 पेक्षा जास्त समान आहे का? कारण जर आपण आपला एच आर व के एस शेजारी निवडला असा की हा एच आर अधिक के एस 0 असेल, तर त्या प्रकरणात शेजारी या सर्व पॉइंटवर ही टर्म 0 होईल आणि व्यवहार निश्चित होईल। पुढच्या हायर ऑर्डर टर्म्स वरून तर आपण आता इथे लिहूया, जर आपण इकडे एच व के घेतला असा की हा एच आर अधिक के एस 0 असेल म्हणजे एच आर वजा के एस च्या समान आहे, तर हे सर्व शेजारचे पॉइंट आहेत जिथे डेल्टा एफ 0 ही तिसरी ऑर्डर टर्म्स आहे। मग राईट हँड साइडला दुसरे ऑर्डर टर्म्स अदृश्य होतात आणि म्हणूनच कन्क्लूजन हायर ऑर्डर टर्म्सवर अवलंबून आहे। या परिस्थितीत आपण काही कन्क्लूजन लावू शकत नाही या डेल्टा एफ च्या साइन बद्दल, ती निगेटिव्ह असू शकते किंवा पॉझिटिव्ह, तर दुसरे मार्ग बघावे लागतील अशा पॉइंटचा तपास लावायला। तर आता वर्किंग रूल काय आहे? लोकल एक्स्ट्रीमाच्या तपासासाठी आपल्याला शोधायचे आहे क्रिटिकल पॉइंट व हे पॉइंट आहेत इक्वेशन एफ एक्स 0 शी समान आहे सोडवून आणि एफ वाय 0 च्या समान आहे मिळेल व प्रत्येक क्रिटिकल पॉइंटसाठी आपल्याला आर एस व टी दुसरा ऑर्डरचे मूल्यांकन करावे लागेल। दुसरी ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर एफ एक्स एक्स एफ एक्स वाय आणि एफ वाय वाय, तर प्रत्येक क्रिटिकल पॉइंटवर आपण दुसरी ऑर्डरचे मूल्यांकन करू। डेरिव्हेटिव्हज आणि ओळखीसाठी आपल्याला हा आर टी 1 ए स्क्वेअर वापरू जर तो पॉझिटिव्ह असला व आर निगेटिव्ह असेल तर हा लोकल मॅक्सिममचा पॉइंट आहे। जर आर टी वजा ए स्क्वेअर पॉझिटिव्ह पण आर पॉझिटिव्ह आहे, मग मिनिमम हा लोकल मिनिममचा पॉइंट आहे आणि आर टी वजा ए स्क्वेअर 0 च्या कमी असेल तर हा सॅडल पॉइंट आहे आणि जर हा आर टी वजा ए स्क्वेअर 0 असेल मग टेस्ट नापास होते। आता चर्चेसाठी आपण हे उदाहरण कन्सिडर करू।
याचे सर्व क्रिटिकल पॉइंट शोध व त्याचा स्वभाव तपासा. लोकल मॅक्सिमम मिनिमम आणि सॅडल पॉइंटसाठी सुद्धा आधी सर्व क्रिटिकल पॉइंट कम्प्यूट करा व प्रत्येक क्रिटिकल पॉइंटसाठी आपण तपासू की RT वजा S स्क्वेअर टर्म चर्चेस त्या क्रिटिकल पॉइंटचा व्यवहार. शेजारी तर इकडे क्रिटिकल पॉइंट आहेत. आता X 0 च्या समान आहे आणि Fy 0 च्या समान आहे. तर आपल्याला काय मिळेल? X 0 च्या समान आहे तर Fx काय आहे? Fx 3x स्क्वेअर वजा हा 12s आहे. या प्रकरणात आपण 0 वर सेट करू आणि हा Fy वजा 16y 0 च्या समान असेल तर इकडून आपल्याला y 0 मिळेल व पहिल्या इक्वेशन मधून आपल्याला 3 टाइम्स x आणि x वजा 4 तर 0 च्या समान आहे तर इकडे x 0 च्या समान आहे आणि पहिल्या इक्वेशन मधून 4 दुसऱ्या इक्वेशन मधून आपल्याला मिळेल y 0 च्या समान आहे तर इकडे पॉइंट 0 0 आहेत. आपल्याला पॉइंट 4 0 टाकायचा आहे निर्णय घ्यायला. क्रिटिकल पॉइंट 0 0 आणि 4 0 हे समस्येच्या दोन क्रिटिकल पॉइंट आहेत व आता या प्रकरणात आपण व्यवहार कम्प्यूट करू. या RT वजा S स्क्वेअर सर्व पॉइंटवर RT वजा S स्क्वेअरची साइन तर 0 0 पॉइंटवर हा दुसरा डेरिव्हेटिव्ह जो इकडे कम्प्यूट करायला हवा तर हा X 3x स्क्वेअर मायनस 12x व Fx तर Fx 6x असेल वजा 12 व हा Fxy 0 असेल कारण इकडे y ची कोणती टर्म नाही आहे तर Fxy 0 होईल आणि हा Fy वजा 16y होता तर हा Fy वजा 16 होईल. तर या 3 च्या आधारावर आपण हे कम्प्यूट करू. तर Fx 0 0 तर वजा 12 असेल वजा 12 असेल आणि मग S 0 आहे तर हे 0 आहे आणि इकडे t हा t आहे तर t वजा 16 आहे आणि या 4 0 पॉइंटवर तर इकडे R तर 6 गुणाकार 4 साठी तर 24 वजा 12 तर हे 12 असेल. S 0 आहे व Fyy इकडे कॉन्स्टंट आहे वजा 16. जर RT वजा S स्क्वेअर या दोन निगेटिव्ह नंबरचे हे प्रोडक्ट इकडे वजा आहे अधिक 192 व या प्रकरणात आपल्याकडे आहे वजा 192. इकडे जेव्हा RT वजा S स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो व R निगेटिव्ह असतो तर हा लोकलचा पॉइंट आहे. मॅक्सिमम तर 0 0 लोकल मॅक्सिममचा पॉइंट आहे व या प्रकरणात हा RT1 S स्क्वेअर निगेटिव्ह 0 च्या कमी आहे तर हा सॅडल पॉइंट असेल ज्यावर आपण चर्चा केली आहे. पुरेशा अटींमध्ये तर इकडे कन्क्लुजनकडे येतात तर इकडे आवश्यक अटी काय आहेत. इकडे आपल्याला क्रिटिकल पॉइंट माहिती पाहिजेत कारण हे क्रिटिकल पॉइंट उमेदवार आहेत. लोकल मॅक्सिमम व मिनिममसाठी आहे तर इकडे Fx 0 च्या समान आहे आणि Fy 0 च्या समान आहे जे आपल्याला आवश्यक अटी देतील. एक्स्ट्रीमासाठी तर हे पॉइंट उमेदवार असतील ज्यावर आपल्याला तपास करायचा आहे. फंक्शनच्या लोकल व्यवहारासाठी त्या पॉइंटवर तर पुरेशा अटी आपल्याला लोकल मॅक्सिमम मिनिमम किंवा सॅडल पॉइंटचे हे पॉइंट ओळखण्यात मदत करतात तर त्यासाठी आपल्याला RT वजा S स्क्वेअर कम्प्यूट करावे लागेल जर ते पॉझिटिव्ह असेल व R निगेटिव्ह असेल. त्या प्रकरणात हे लोकल मॅक्सिमम होतं जर हा R ते वजा S स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल आणि R सुद्धा पॉझिटिव्ह असेल तर असा पॉइंट लोकल मिनिममचा पॉइंट असेल. जर RT वजा S स्क्वेअर 0 च्या कमी आहे तर हा सॅडल पॉइंट असेल तर हा पॉइंट ऑफ मॅक्सिमम किंवा पॉइंट ऑफ मिनिमम नाही आहे व हा सॅडल पॉइंट आहे व्याख्यानुसार आपण व इकडे RT वजा S स्क्वेअर 0 असेल त्या प्रकरणात या पॉइंटचा व्यवहार आपण ओळखू शकत नाही व मग ही टेस्ट किमान दुसरी ऑर्डर टेस्ट नापास होते व आपल्याला इतर मार्ग शोधावे लागतील. एकतर हायर ऑर्डर टर्म्स आपल्याला तपासावे लागतील किंवा आपल्याला या पीनटवर या फंक्शनच्या व्यवहार ते तपासावा लागेल पण यात नक्कीच पुढे तपास लागेल.
हे लेक्चर तयार करण्यासाठी आम्ही हे संदर्भ वापरलेले आहेत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण असेच काही उदाहरणे बघू. लोकल मॅक्झिमा मिनिमा व सॅडल पॉईंटचा व्यवहार ओळखण्यासाठी तर लक्ष देण्याबद्दल धन्यवाद.